आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे। महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकांना सामोरं जायचं की स्वबळावर लढायचं याबाबत महाविकास आघाडीत अद्याप स्पष्टता दिसत नाहीये। पाहुयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट। सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात निर्णय लागल्यानंतरच चर्चा करणार असल्याचं महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसनं म्हटलंय। नाना पटोलेंनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। एकीकडे महाविकास आघाडीतील सगळ्या घटक पक्षांनी स्वबळाचे संकेत दिलेले असताना उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली। त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची रणनीती ठरतीये का अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती। मात्र काँग्रेसचे नेते नाना पटोलेंच्या विधानानं सर्व शक्यता फेटाळल्याचे चित्र आहे। निवडणुका या स्थानिक स्वराज्याच्या लागतील की नाही लागतील अजूनही शंका आहे। अजूनही तारीख पुढे गेलेली आहे, तारीख पे तारीख सुरू झालेली आहे। काँग्रेसला आता याच्यावरची चर्चा करण्याचं कुठलं कारण नाही। त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत घेऊन त्या पद्धतीचा निर्णय काँग्रेस पक्ष करेल। महाविकास आघाडीच्या एकीकडे बैठका सुरू आहेत तर दुसरीकडे घटक पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत। मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळेल। आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। लोकसभेतील घवघवीत यशानंतर विधानसभेत महाविकास आघाडीनं सपाटून मार खाल्ला। यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता महाविकास आघाडी आस्ते कदम पुढे जाताना दिसतेय। एकीकडे स्वबळाचा नारा तर दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांच्या बैठका, या सगळ्यामुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत। तर आता महाविकास आघाडी शरद पवारच समन्वय साधणार असल्याचं चित्र आहे। निवडणुका झाल्यानंतर उद्धवजी आणि पवारसाहेबांची भेट अशी फारशी झालेली नव्हती। या निमित्तानं भेट करण्यासाठी आले होते। विधानसभेतील पराभव जिव्हारी लागलेला असताना महाविकास आघाडी ते सगळं विसरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागली आहे। येणाऱ्या काळात महाविकास आघाडीची काय रणनीती असेल आणि महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढणार की स्वबळावर हे लवकरच स्पष्ट होईल। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।